सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवण? आम्ही बसलो जेवण करायला. आज तन्वीने दुपारीच बनवलेली आहे शेवयाची खीर. तर ह्या शेवया मला मावशीने बनवून दिल्या आहेत. ह्या शेवया ज्या आहेत त्या आहेत गव्हाच्या पिठाच्या, मैद्याच्या नाही आहेत. तर छान तिने अशी खीर बनवली आहे. इकडे मस्त अशी आत्याने बनवलेली होती वांग्याची भाजी. हे वांगी तर एवढी छान टेस्टला आहेत. आमच्या गावातलंच एक आजोबा आहेत, ते विकतात. त्यांच्याकडून येताना मी त्या दिवशी वैरागवरून येताना आणली होती. हे बघा, इकडे थोडीशी मटकीची आमटी आहे. इकडे काल चिगळ्याची भाजी बनवली. ती काय भाजी खराब नाही झाली, फ्रीजला ठेवली होती. आमची एकादशी असल्यामुळे हे केलं तर फ्रीजला ठेवली होती. असं आहे आमचं दुपारचं जेवण. इकडे आत्या बसलेल्या आहेत, मामा गेलेत पुण्याला. इकडे तन्वी बसली आहे, मी बसली आहे. आम्ही तिघीजणी बसलो जेवण करायला. चपात्या बनवल्यात आत्यानी छान. या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला. खूप सारं असं ऊन झालेलं आहे. शेळ्यांना आत्यानी वैरण आणून ठेवली आहे ह्याची काकडीची वेल. मी गेले ते सकाळी सकाळी देवीला येरमाळ्याला गेले होते मी, आणि आत्ता मग अशी आली आहे. तर बसलो आम्ही तिघीजणी जेवण करायला. तर जेवण कसं वाटलं आणि वांग्याची भाजी कशी वाटली नक्की सांगा. आणि या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला.